नमस्कार. या व्हिडिओमध्ये आज आपण क्षयरोग पाहणार आहोत आणि तो कशाने होतो, कसा होतो, त्याचं कसं लक्षात ठेवायचं, त्याची लस वगैरे संपूर्ण कसं लक्षात ठेवायचं काय हे या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. तसंच त्यावर आलेले आयोगाने प्रिव्हियस इयर किती वेळेस प्रश्न विचारले बघा. जवळपास आयोगाने 8 ते 9 वेळेस प्रश्न विचारलेले आहेत ह्या TBवर. त्यामुळे हे किती महत्त्वाचा रोग आहे हे आपल्याला समजते. हे संपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, क्षयरोग म्हणजेच TB हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस या जीवाणूमुळे होतो. बघा, टी म्हणजे ट्युबरकुलोसिस, ट्युबरकुलोसिस. TBचा लॉंग फॉर्म होतो ट्युबरकुलोसिस. हा एक बॅक्टेरिया आहे. बॅक्टेरियामुळे होतो, व्हायरसमुळे होत नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर कशामुळे, याचे माध्यम काय, तर शिंकणे, खोकला, दूषित अन्न, पाणी इत्यादीमुळे. संसर्ग सर्व शरीराला होतो, उदाहरणार्थ मेंदू, हाडे, लसिका. मात्र फुफ्फुसाला जास्त होतो. म्हणजे अगोदर हा फुफ्फुसावर अटॅक करतो आणि त्याच्यानंतर मग मेंदू, हाडे, लसिका इकडे तो पसरतो. मात्र सर्वात प्रथम तो टार्गेट कशाला करतो, फुफ्फुसाला करतो. आता याच्यावर उपाय काय, तर BCG ही लस आहे. याच्यावर BCGचा लॉंग फॉर्म आहे बॅसिली कॅमलेट गुरिन. म्हणजे या 3 शास्त्रज्ञ आहेत. या 3 शास्त्रज्ञांनी ती BCG लस शोधलेली आहे. तिन्ही शास्त्रज्ञाच्या नावावरून BCG असं तिला नाव दिलेलं आहे. आणि ही लस त्वचेत दिली जाते. बघा, आताच नुकतीच कंबाईन 2024 झाली, तिला आला होता प्रश्न की खालील कोणती लस त्वचेत दिली जाते, तर क्षयरोग म्हणजेच TBची लस ही त्वचेत दिली जाते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर यावर औषध काय, तर औषध आहे स्ट्रेप्टोमायसिन. काय आहे, स्ट्रेप्टोमायसिन. आणि हे पुण्याकडून दिलं जातं. तर याचा शोध कोण लावला, स्ट्रेप्टोमायसिनचा, तर शोध लावला SA वॉक्समॅन. त्यानंतर TBसाठी टेस्ट कोणती केली जाते, तर ही टेस्ट केली जाते बघा, मॉन्टॅक्स टेस्ट केली जाते, हे लक्षात ठेवा. आता औषधाची कशी लक्षात ठेवायची ट्रिक्स, तर बघा, अक्षय कुमार स्टेप टाकत वाकत म्हणजे वॉक्समॅन. स्टेप टाकत म्हणजे स्ट्रेप्टोमायसिन. त्यानंतर असा वाकत म्हणजे वॉक्समॅन. वाकत गेला आणि BCG लस घेऊन आला. आता अक्षय कुमार का म्हणलं मी, कारण क्षयरोग म्हणजे अक्षय कुमार, असं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, अशा ट्रिक्स जर तुम्हाला संपूर्ण मानवी रोग, वनस्पती रोग, तसेच वनस्पती शास्त्र, प्राणीशास्त्र, म्हणजे संपूर्ण विज्ञानच्या जर नोट्स हवे असतील, अशाच ट्रिक्स ज्यामध्ये संपूर्ण, म्हणजे आपण मांडणी कशी केलेली आहे. आता समजा हा क्षयरोग आहे, तर ह्या क्षयरोगावरच आयोगाने किती वेळेस प्रश्न विचारलेत, कुठं विचारलेत, अशी मांडणी या PDFची आपण केलेली आहे. बघा, कंबाईन 19ला विचारला होता, असिस्टंट प्री 13ला विचारला होता, PSI मेन्स 2011ला विचारला होता, क्लर्क मेन्स 17ला विचारला होता, PSI प्री 16ला विचारला होता, ASO 16ला विचारला होता. त्यानंतर खाली ASO 16ला परत कंबाईन B 2024 एवढे प्रश्न विचारलेत. म्हणजे तो क्षयरोग आणि त्यावर आयोगाने किती वेळेस कुठं प्रश्न विचारले ते संपूर्ण त्याच्या खाली घेतलेलं आहे. त्यानंतर आपण पुढचा कोणता घेतलेला आहे, समजा पोलिओ, तर पोलिओची संपूर्ण माहिती घेतलेली आहे. मग त्या पोलिओवरच आयोगाने आतापर्यंत किती प्रश्न विचारले ते त्याच्या खाली घेतलेले आहे. त्यानंतर असेच मधुमेह, मग मधुमेह कसा होतो, काय होतो, आणि मधुमेहावर किती आयोगाने प्रश्न विचारले हे त्याच्या खाली, असे संपूर्ण ट्रिक्स PDF बनवलेली. ही जर PDF तुम्हाला हवी असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. त्यानंतर बघा, 24 मार्च क्षयरोग विरोधी दिन. 24 मार्च हा क्षयरोग विरोधी दिन आहे, TB विरोधी दिन. बघा, कसं लक्षात ठेवायचं, तर आपल्याला TB कशामुळे होतो, जो व्यक्ती जास्त बीडी पितो त्याला TB होतो. जो व्यक्ती जास्त बीडी पितो त्याला TB होतो. मग B म्हणजे ABCनुसार B 2 नंबरला येतो आणि D 4 नंबरला येतो. तर किती झाले, 24. मग 24 मार्च. मग बीडी पिल्यामुळे त्याची माय त्याला पिऊ देत नाही, पण तरी तो बीडी पितो. त्याची माय त्याला मारते. मग मार्च म्हणजे 24 मार्च असं लक्षात ठेवा. TB विरोधी दिन म्हणजेच बीडी विरोधी दिन असं लक्षात ठेवा. त्याला बीडी पिऊ देत नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा हा जो डॉट्स कार्यक्रम हा TBसाठी आहे. डॉट्स कार्यक्रमाचा याचा लॉंग फॉर्म काय, तर डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. WHO कडून राबवला जातो. तर हा डॉट्स कार्यक्रम कशासाठी राबवला जातो याच्यावर पण प्रश्न आलेले आहेत नुकताच. हे बघा, तर हे TBसाठी आहेत. हे बघा, डॉट्स कार्यक्रम खालील कुठल्या कार्यक्रमाचा भाग आहे, तर राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. हा 3 वेळेस प्रश्न विचारला. हा 3 वेळेस. कंबाईन 19, असिस्टंट प्री 13,
आणि PSI मीन्स 11. 3 वेळेस ह्या डॉट्सवर त्यांनी काय केलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर बघा BCG लसवर विचारलेला आहे 2 वेळेस, जी क्षयरोगासंबंधीच आहे. BCG लस प्रतिबंधक म्हणून कशासाठी उपयोग होतो, तर क्षयरोग. बघा क्लर्क मे 17 आणि PSI प्री 16. आपण संपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. BCGवर आतापर्यंत एकही प्रश्न सोडलेला नाही. कुठे किती प्रश्न विचारले संपूर्ण, त्यामुळे BCG पाठच होऊन जाणार. क्षयरोगावर स्ट्रेप्टोमायसिनवर पण प्रश्न आला आहे बघा. BCG लसवर आला आहे, स्ट्रेप्टोमायसिनवर आला आहे. फक्त टेस्ट कोणती केली जाते BCG त्यावर आलेलं नाही, तर ते लक्षात ठेवा. आता त्यावर भविष्यात प्रश्न येऊ शकतो. तर BCGसाठी टेस्ट कोणती आहे लक्षात ठेवा, मॉन्टॅक्स टेस्ट. आपल्या कुठंच तुम्हाला हे भेटणार नाही कुठल्याच पुस्तकात, कारण मी हे जे नोट्स काढलेले आहेत ह्या NCERT, परत जे आपले सेंट्रलचे व्हिडिओ बनवतात रोगांवर, तर ते भरपूर यूट्यूबवर मी 9-10 व्हिडिओ फक्त क्षयरोगासंबंधीच पाहिलेले, 9 ते 10 व्हिडिओ, आणि त्या संपूर्ण व्हिडिओमधून मी नोट्स काढलेले आहे. बाकी तुम्हाला ती टेस्ट कुठल्याही पुस्तकात भेटणार नाही. त्यानंतर बघा, नवजात शिशूला सर्वात प्रथम दिल्या जाणाऱ्या लसी कोणत्या, तर ह्या लसी आहेत. अगोदर BCG, नंतर ओरल पोलिओ, त्यानंतर हेपॅटायटिस B दिल्या जातात. त्यानंतर खाली कोणती लस ही त्वचेत दिली जाते, नुकतीच कंबाईन B 2024ला आला होता. तर BCG लस ही त्वचेत दिली जाते आणि डाव्या खांद्यात दिली जाते. बघा, ही जी माहिती आहे डाव्याच खांद्यात दिली जाते अशी तुम्हाला कुठेही पुस्तकात मिळणार नाही, कारण ही माहिती मी भरपूर यूट्यूबवरून व्हिडिओ पाहून काढलेली आहे. क्षयरोगासंबंधी भरपूर माहिती मी यूट्यूबवर घेतलेली आहे आणि ती संपूर्ण माहिती एका ठिकाणी मी मांडलेली आहे. ही BCG लस लहान लेकराच्या डाव्या खांद्याच्या त्वचेत दिली जाते, डाव्या खांद्याच्या, उजव्या खांद्याच्या नाही. त्यामुळे लहान मुलांना डाव्या खांद्यावर कधी गाठ येते. कळलं? भविष्यातला प्रश्न असणार आहे, BCG लस ही मुलांच्या त्वचेत दिली जाते, मात्र ती कुठल्या खांद्यात दिली जाते, डाव्या खांद्यात की उजव्या खांद्यात, तर डाव्या खांद्यात दिली जाते, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपल्या संपूर्ण नोट्स आहेत. जर हवे असतील तर 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिन शुभ जाओ.